हॅलो फ्रेंड्स, इझी लर्निंग चॅनलवर आपले स्वागत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडीज, ठीक आहे, आणि पार्किंग स्टडीज. तर हे जे दोन टॉपिक्स आहेत ते जनरली JEE लेवलच्या एक्झाम्समध्ये विचारले जातात. तर त्यावर आपण आज डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. ते बेसिक कन्सेप्ट्स आणि विचारलेले क्वेश्चन्स, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडीज हा बेसिकली नवीन हायवेज ज्यावेळेस प्रेफर केले जातात तर त्यावेळेस हा स्टडी करावा लागतो, ठीक आहे. ओरिजिन आपलं कुठून असेल, म्हणजे आपण कुठून ट्रॅफिक फ्लो करू शकतो, आणि डेस्टिनेशन काय असेल, ठीक आहे. तर नवीन हायवेज क्रिएट करण्यासाठी, इस्टॅब्लिश करण्यासाठी आपण हा पर्टिक्युलर स्टडी करतो, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा, होम इंटरव्ह्यू सर्वे, त्यानंतर रोड साईड इंटरव्ह्यू, पोस्ट कार्ड क्वेश्चनर सर्वे आणि रजिस्ट्रेशन नंबर प्लेट सर्वे, ठीक आहे. या प्रकारचे सर्वेज आपण बेसिकली करतो. तर हे सर्वे कसे केले जातात ते आपण आता इथे डिटेलमध्ये बघू, ठीक आहे. सो ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडीज यूज इन प्लॅनिंग मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम, ठीक आहे. मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम दॅट इज न्यू हायवेज कन्स्ट्रक्ट करता वेळेस आपल्याला हा स्टडी गरजेचा असतो. इट प्रोव्हाइड्स डिझायर लाईन्स, ठीक आहे. डिझायर लाईन्स म्हणजे काय? डायरेक्शन्स, म्हणजे कोणत्या डायरेक्शनमधून आपण कोणत्या पॉईंटकडे मूव्ह होऊ शकतो, म्हणजे आपलं ओरिजिन काय असेल, ठीक आहे. आपलं ओरिजिन काय असेल आणि डेस्टिनेशन काय असेल हे आपण डिझायर लाईन्सवरून डिसाईड करू शकतो, ठीक आहे. तर हा क्वेश्चन WCD 2019मध्ये विचारलेला आहे, ठीक आहे. सो ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडीज प्रोव्हाइड्स डिझायर लाईन्स. देन आता याच्यामध्ये बघा 5 मेथड्स आहेत, ठीक आहे. रोड साईड इंटरव्ह्यू टेक्निक, ठीक आहे. ह्या रोड साईडलाच घेतला जातो, म्हणजे जिथे रोड तुमचा आहे, ठीक आहे. कॉम्प्रेहेन्सिव्ह ॲनालिसिस आपल्याला इथून करता येतं. त्यानंतर लायसन्स प्लेट मेथड ही इंटरसेक्शन असतात किंवा मग बिझनेस सेंटर्स असतात, तर या लोकेशन्सवर आपण लायसन्स प्लेट मेथड अप्लाय करतो, ठीक आहे. आता बघा, याला तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता की लायसन्स प्लेट, ठीक आहे, आणि इंटरसेक्शन लोकेशन असेल, म्हणजे एखादा इंटरसेक्शन जंक्शन आहे, ठीक आहे, म्हणजे चौक आहे एखादा, तर त्या ठिकाणी तुम्ही बघता की जनरली ट्रॅफिक पोलीस अटेंड असतात, तर त्या ठिकाणी तुम्हाला लायसन्स दाखवावं लागतं, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता, लायसन्स प्लेट मेथड ही इंटरसेक्शनवर प्रेफर केले जाते, ठीक आहे, किंवा बिझनेस सेंटर्स या लोकेशनवर प्रेफर केले जाते. त्यानंतर रिटर्न पोस्ट कार्ड मेथड, ठीक आहे. आता रिटर्न पोस्ट कार्ड मेथड ही हेवी ट्रॅफिकसाठी यूज होते, ज्या ठिकाणी हेवी ट्रॅफिक आहे, ठीक आहे. मग हेवी ट्रॅफिक म्हणजे काय? तुम्हाला रिटर्न पण यायचं आहे आणि ह्या वेमध्ये पण जायचं आहे, तर या केसमध्ये तुम्ही रिटर्न पोस्ट कार्ड मेथड हेवी ट्रॅफिकसाठी यूज होते, अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर टॅग ऑन कार मेथड, ठीक आहे. टॅग ऑन कार मेथड इज प्रेफर्ड फॉर कंटिन्युअस ट्रॅफिक असते, ठीक आहे. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर हवरमध्येच ट्रॅफिक नसते, तर तिथं कंटिन्युअस ट्रॅफिक ही ट्रॅव्हल होत असते, तर त्या केसमध्ये तुम्ही टॅग ऑन कार मेथड यूज करता. In this particular method, information is collected at entry as well as at exit point, ठीक आहे. त्यानंतर होम इंटरव्ह्यू मेथड ही जनरली प्रेफर केले जात नाही, ठीक आहे. तर या काही बेसिक मेथड्स आहेत ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडीजच्या. त्यानंतर ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडी डेटा रिप्रेझेंटेड बाय ओरिजिन अँड डेस्टिनेशन टेबल, देन डिझायर लाईन्स, देन पाय चार्ट अँड कंटूर्स, ठीक आहे. या 4 रिप्रेझेंटेशन्स आपण ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडीजसाठी यूज करतो. त्यानंतर ट्रॅफिक कॅपॅसिटी स्टडीज. आता ट्रॅफिक कॅपॅसिटी किती आहे, ठीक आहे, हे पण आपल्याला डिसाईड करावं लागतं, कारण तुम्हाला जर नवीन हायवेज कन्स्ट्रक्ट करायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ट्रॅफिक किती आहे, किती फ्लो आहे ॲक्च्युअल, तर त्या बेसवर तुम्हाला मग हायवेची कॅटेगरी पण त्यावरून डिसाईड होते. त्यासाठी ट्रॅफिक कॅपॅसिटी स्टडीज आहेत, तर त्याच्यासाठी 3 कॅपॅसिटीज आपण कन्सिडर करतो. फर्स्ट वन बेसिक, that is theoretical or ideal capacity, then possible capacity, and third one is practical or design capacity. Okay, so
फर्स्ट वन, बेसिक थेरॉटिकल अन आयडियल कॅपॅसिटी इज द आयडियल रोडवे अँड ट्रॅफिक कंडिशन्स. ठीक आहे. आता इथं आयडियल ज्या कंडिशन्स असतात ट्रॅफिक फ्लोच्या त्या कन्सिडर केल्या जातात. त्या जर मेंटेन झाल्या तर त्या केसला आपण आयडियल कॅपॅसिटी, थेरॉटिकल कॅपॅसिटी किंवा बेसिक कॅपॅसिटी असं कन्सिडर करतो. ठीक आहे, आयडियल केसमध्ये. ठीक आहे. तर हा क्वेश्चन WCD 2019मध्ये विचारलेला आहे. त्यानंतर पॉसिबल कॅपॅसिटी. पॉसिबल इज नथिंग बट प्रिवेलिंग कंडिशन्स, दॅट इज कॉमन रोडवे कंडिशन्स विच ऑकर इन कॉमन. ठीक आहे, ज्या कॉमनली यूज होतात त्याला आपण कॉमन कॅपॅसिटी म्हणजेच पॉसिबल किंवा मग प्रिवेलिंग कंडिशन्स. ठीक आहे, असं पण म्हणतो. तर हा पण क्वेश्चन WCD 2019मध्ये विचारलेला आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल कॅपॅसिटी आणि डिझाईन कॅपॅसिटी. आता डिझाईन कॅपॅसिटी आपण केव्हा कन्सिडर करणार, ज्यावेळेस आपल्याला ॲक्च्युअल डिझाईन करायची असते रोडवेची. ठीक आहे, हायवेची. तर त्या केसमध्ये आपण प्रॅक्टिकल कॅपॅसिटी किंवा डिझाईन कॅपॅसिटी कन्सिडर करतो. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, पॉसिबल, बेसिक आणि प्रॅक्टिकल कॅपॅसिटी. ठीक आहे. तर एक सिम्पल वेमध्ये इथं लक्षात ठेवू शकता तुम्ही. बेसिक दॅट इज आयडियल म्हणजेच आयडियल रोडवे कंडिशन्स, पॉसिबल मीन्स प्रिवेलिंग कंडिशन्स अँड प्रॅक्टिकल मीन्स प्रॅक्टिकल केस दॅट इज फॉर यूज फॉर डिझाईन पर्पजेस. देन बेसिक थेरॉटिकल आणि आयडियल कॅपॅसिटी, याच्यासाठी तुम्हाला न्यूमेरिकल पण विचारले जाऊ शकतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. C = 1000 V/S. ओके, वेअर C विल बी युअर कॅपॅसिटी ऑफ सिंगल लेन. ठीक आहे. तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे इथं, सिंगल लेन रोडसाठी. ठीक आहे. इथं जर डबल लेन असेल तर मग तुम्हाला पुन्हा दुसऱ्या लेनसाठी कॅपॅसिटी डिटरमाइन करून ती ॲड करावं लागेल. ठीक आहे. पण त्यासाठी इथं ही जी कॅपॅसिटी तुम्ही इथं डिटरमाइन करणार आहे ती सिंगल लेनसाठी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर V इज युअर डिझाईन स्पीड इन KMPH. देन S विल बी युअर स्पेस हेडवे. स्पेस हेडवे इज नथिंग बट सेंटर टू सेंटर स्पेसिंग ऑफ व्हेकल्स. ठीक आहे. तर व्हेकलमधलं जे स्पेसिंग असतं त्याला तुम्ही एसनी इंडिकेट करताय. ठीक आहे. आता जनरली स्पेसिंग ही दिलेली असते न्यूमेरिकलमध्ये. ठीक आहे. जर दिलेली नसेल तर तुम्ही ह्या फॉर्म्युल्यानुसार ती डिटरमाइन करू शकता. सो कॅपिटल S = 0.278 VT + L. ठीक आहे, वेअर L इज युअर ॲव्हरेज लेंथ ऑफ व्हेकल. ठीक आहे. आणि स्मॉल t विल बी युअर रिॲक्शन टाईम. ठीक आहे. किंवा मग तुम्ही ह्या फॉर्म्युल्यानुसार सुद्धा डिटरमाइन करू शकता. S = 0.2V + L और S = SSD + L. ठीक आहे. आता हे त्याच्यावर डिपेंड करतं जो डेटा तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये गिवन आहे. ठीक आहे. पण जनरली JEE लेवलच्या एक्झाम्समध्ये स्पेसिंग ही जनरली तुम्हाला गिवन असते. ठीक आहे. जर तुम्ही AE लेवलची एक्झाम देत असाल तर मग तुम्हाला या फॉर्म्युल्यांचा यूज करावा लागतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, मॅक्सिमम फ्लो कॅपॅसिटी. ठीक आहे, त्यालाच तुम्ही कॅपॅसिटी फ्लो पण इंडिकेट करता. ठीक आहे. तर याचा आपण बेसिक फॉर्म्युला आहे तो तुम्ही VF/KJ/4 पर लेन. ठीक आहे. अगेन धिस पर्टिक्युलर मॅक्झिमम फ्लो कॅपॅसिटी विल बी डिटरमाइन फॉर पर लेन रोड सरफेस. ठीक आहे. एका लेनसाठी तुम्ही ही कॅपॅसिटी इथं डिटरमाइन करताय. ठीक आहे. याच्यामध्ये या टर्म्स बघा, आता VM म्हणजे काय असतं, फ्री मीन स्पीड, त्यालाच तुम्ही मॅक्सिमम स्पीड पण म्हणता. ठीक आहे. आणि KJ विल बी युअर जॅम डेन्सिटी. ओके. सो जॅम डेन्सिटी विल बी डिटरमाइन बाय दिस पर्टिक्युलर फॉर्म्युला 1000/S. ओके, वेअर S विल बी युअर स्पेसिंग, सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन द व्हेकल्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये एका पर्टिक्युलर रोड सरफेसवर किंवा एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर. ठीक आहे, सपोज फॉर 1 किलोमीटर लेंथ. ठीक आहे. तर याच्यामध्ये किती ट्रॅफिक फ्लो आहे त्याला तुम्ही सरळ भाषेत जॅम डेन्सिटी म्हणता. ठीक आहे. आणि कॅपॅसिटी तुम्ही ह्या दुसऱ्या फॉर्म्युल्याने पण डिटरमाइन करू शकता जर तुम्हाला स्पेसिंग नाही दिलेली, टाईम हेडवे दिलेला असेल. ठीक आहे. तर टाईम हेडवे जर दिलेला असेल तर तुम्हाला 3600 / टाईम हेडवे हा फॉर्म्युला वापरून तुम्ही बेसिक कॅपॅसिटी डिटरमाइन करू शकता. ठीक आहे. पण जनरली हा जो फॉर्म्युला आहे तुमचा जॅम डेन्सिटीचा, याच्यावर
बऱ्याच वेळेस JEE लेवल्समध्ये एक्झाम्समध्ये क्वेश्चन विचारलेलं आहे. ठीक आहे, ते आपण बघणारच आहोत ह्या स्लाईडमध्ये. बघा, तर हा क्वेश्चन ओरिजिन आणि डेस्टिनेशन स्टडीजसाठी विचारलेला आहे. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड. ठीक आहे, आता या मेथड्स आपण आता डिस्कस केल्या, तर त्याच्यामध्ये रिटर्न पोस्ट कार्ड मेथड, टॅग ऑन कार मेथड आणि रोड साईड मेथड, all these three methods are used for origin and destination studies. ठीक आहे, only trapezoidal rule method is not being preferred for these particular studies. Okay, so this is the particular question has been asked in SSC JEE 2019. Okay, then the next question will be this is also from SSC JEE 2019. Okay, तर याच्यामध्ये बघा एकदम सिंपल क्वेश्चन होता की ऑन अ सिंगल लेन रोड. ठीक आहे, सो कॉन्सन्ट्रेट ऑन द सेंटेन्स ऑन सिंगल लेन. ठीक आहे, वन्स अगेन हियर आस्क फॉर सिंगल लेन रोड सरफेस. ठीक आहे, सो दिस हॅज टू बी कन्सिडर्ड व्हाईल यू हॅव टू प्रेफर युअर न्यूमेरिकल. तर काय विचारलं आहे बघा, इफ द ॲव्हरेज स्पेसिंग बिटवीन व्हेकल्स इज 10 मीटर. ठीक आहे, स्पेसिंग दिलेली म्हणजे एस दिलेला आहे तुम्हाला. So S has been given here as 10 meter. Okay, and you have to find out jam density. Jam density is nothing but K suffix J. Okay, so K suffix J is nothing but your 1000 divided by S. Okay, so 1000 divided by S is your 10, so it will remains 100. Okay, so in such a simple way this particular question has been asking sorry, this is the question asked in CIL कोल इंडिया लिमिटेड 2017 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, आणि हा क्वेश्चन पण CILचाच आहे. सॉरी, हा पण CIL कोल इंडिया लिमिटेड 2017चाच क्वेश्चन आहे. ठीक आहे, सॉरी मी तुम्हाला SSC JEEचा क्वेश्चन सांगितला तो. ठीक आहे, पण हे दोन्ही क्वेश्चन्स CILचे. ठीक आहे, तर बघा त्यानंतर पार्किंग स्टडी आणि ॲक्सिडेंट स्टडीज. ठीक आहे, हे पण क्वेश्चन्स PWD 2016, त्यानंतर MNC 2015 आणि WCD 2019 या तिन्ही एक्झाम्समध्ये यावर क्वेश्चन विचारलेला आहे. तर पार्किंग स्टडी आपण कशासाठी करतो की मॅक्सिमम नंबर ऑफ व्हेकल्स. ठीक आहे, किती अरेंज करू शकतात. आता बघा, आपण हायवे कन्स्ट्रक्ट करतो, रोडवेज कन्स्ट्रक्ट करतो वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये. ठीक आहे, पण आता जनरली सिटीजमध्ये काय असतं की अलॉंग दी साईड आपलं रोड सरफेसच्या कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी चालू असतात किंवा मग बिल्डिंग्स असतात. ठीक आहे, कॉम्प्लेक्स सेंटर्स असतात. तर त्या केसमध्ये आपल्याला पार्किंगसाठी खूप अडचणी तयार होतात. तर त्या अडचणींसाठी आपल्याला पार्किंग स्टडी करावा लागतो, म्हणजे किती स्पेस अवेलेबल आहे, मग त्यानुसार आपण किती स्पेस प्रोव्हाइड करायला पाहिजे. ठीक आहे, किती मार्जिन सोडायला पाहिजे रोड सरफेसवर. तर या पर्टिक्युलर फेजसाठी आपण पार्किंग स्टडी ही रेफर करतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये 2-3 गोष्टी आपल्याला कन्सिडर करावं लागतात, जसं मॅक्सिमम नंबर ऑफ व्हेकल्स कॅन बी पार्क विथ. ठीक आहे, सो ऑन दिस पर्टिक्युलर स्टडी दिस पर्टिक्युलर क्वेश्चन हॅज बीन आस्क. ठीक आहे, आता मॅक्झिमम नंबर ऑफ व्हेकल्स कॅन बी पार्क विथ विच पर्टिक्युलर अँगल, म्हणजे 45 डिग्री अँगल का 30 डिग्री अँगल का 90 डिग्री अँगल. आता एकदम बेसिक कन्सेप्ट आहे की 90 डिग्री अँगलवर जर आपण व्हेकल हे केलं, आता 90 डिग्री म्हणजे काय, सरळ सरळ आपल्या भाषेमध्ये सेंटर स्टँडवर व्हेकल उभा करतो आहे आपण, तर ते 90 डिग्रीत चाललं जातं. बरोबर, मग 90 डिग्रीत जर आपण व्हेकल स्टँड करतो आहे तर त्याला कमी जागा लागेल ऑब्वियसली. ठीक आहे, तर तुम्ही 90 डिग्री अँगलसोबत मॅक्सिमम व्हेकल्स हे प्लेस करू शकता किंवा पार्क करू शकता एखाद्या ठिकाणी. ठीक आहे, त्याच ठिकाणी जर तुम्ही 45 डिग्री अँगलवर व्हेकल स्टँड करताय, ठीक आहे, म्हणजे साईड स्टँडवर उभा करताय, तर मग त्याला जागा जास्त लागत जाईल आणि व्हेकल्स हे कमी उभा होतील. बरोबर, तर हा बेसिक कन्सेप्ट याच्यामध्ये काही जे रॉकेट सायन्स नाही आहे. ठीक आहे, जे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, तुम्ही दैनंदिन डेली रुटीनमध्ये पण ह्या गोष्टी माहीतच आहेत तुम्हाला. ठीक आहे,
त्याच्यानंतर बघा हा PWD 2016मध्ये विचारलेला आहे क्वेश्चन ऑलरेडी. त्यानंतर ट्रॅफिक सेन्सस इज कॅरीड आउट टू स्टडी रोड पार्किंग. ठीक आहे. आता रोडची जी पार्किंग आहे ती करण्यासाठी तुम्हाला ट्रॅफिक सेन्सन्स कॅरीड आउट करावा लागतो. ठीक आहे. ट्रॅफिक सेन्सन्स जो केला जातो तो रोड पार्किंग च्या पर्पजसाठीच केला जातो. ठीक आहे. हा MNC 2015मध्ये JEE लेवलला आलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर बेस्ट अँगल फॉर पार्किंग इट इज 45 डिग्री. ठीक आहे. जरी तुम्ही 90 डिग्री अँगलसोबत मॅक्सिमम व्हेकल्स पार्क करत असाल तरी पण बेस्ट अँगल जो आहे पार्किंगचा तो 45 डिग्री आहे. ठीक आहे. सर हा पण क्वेश्चन JEE लेवलच्या एक्झाम्समध्ये फ्रेम होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर ॲक्सिडेंट स्टडीज. आता बघा ॲक्सिडेंट स्टडीज पण महत्त्वाचं आहे, कारण व्हेकल्स आता इतके वाढलेले आहेत सध्या. ठीक आहे, की त्यांची म्हणजे काही क्वांटिटीज नाही आहे. ठीक आहे. प्रत्येक घरामध्ये 2-2, 3-3 व्हेकल्स आहे. त्याच्यामुळं ॲक्सिडेंटचे चान्सेस पण रोड सरफेसवर वाढलेले आहेत. तर तो सुद्धा स्टडी हायवे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये करावा लागतो. तर त्याच्यासाठी 2 डायग्राम्स तुम्ही तयार करता. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक तर कोलिजन डायग्राम आणि त्यानंतर कंडिशन डायग्राम. तर याच्यावर WCD 2019मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा कोलिजन डायग्राम काय आहे की पाथ ऑफ व्हेकल्स अँड पेडिस्ट्रियन्स. ठीक आहे. तो कोलिजन डायग्राम. आता बघा व्हेकल जेव्हा पास होतं आणि पेडिस्ट्रियन्स असतात म्हणजे जे वाटसरू असतात जे पायी चालतात रोड सरफेसवर, तर त्यांच्यामध्ये जर कोलिजन झालं तर ते आपण कोलिजन डायग्रामने इंडिकेट करतो. ठीक आहे. मग नंबर ऑफ व्हेकल्स किती आहेत आणि पेडिस्ट्रियन्स किती आहेत त्या रोड सरफेसवर, तर त्या पर्टिक्युलर फेजसाठी आपण कोलिजन डायग्राम यूज करतो. ठीक आहे. आणि कंडिशन डायग्राम आपण कधी यूज करतो की कंडिशन डायग्रामवरून काय इंडिकेट होतं, कंडिशन ऑफ ॲक्सिडेंट. ठीक आहे. तर ते हे जे वर्ड्स आहेत कंडिशन आणि कोलिजन याच्यामध्येच इंडिकेट केलेलं आहे की ते काय इंडिकेट करतात. ठीक आहे. म्हणजे बघा कोलिजन म्हणजे कोलिजन कशात होऊ शकतं, एक तर व्हेकल आणि व्हेकलमध्ये किंवा मग व्हेकल आणि पेडेस्ट्रियनमध्ये. बरोबर. त्यामुळे त्या डायग्रामला आपण कोलिजन डायग्राम म्हणतो आहे. आणि कंडिशन म्हणजे रोड सरफेसची कंडिशन किंवा मग ॲक्सिडेंटची कंडिशन काय आहे त्याला आपण कंडिशन डायग्राम म्हणतो आहे. ठीक आहे. तर हे बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला JEE लेवलच्या एक्झाम्समध्ये फ्रेम होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. सो धिस मच पर्टिक्युलर पोर्शन इज सफिशियंट फॉर युअर पार्किंग स्टडीज और ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडीज ॲज फार ॲज युअर JEE लेवल एक्झाम्स आर कन्सर्न. ठीक आहे. सो शेअर video with your friends and subscribe the channel. Thanks.